हाय, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी तुमचे खरंच खूप मनापासून आभार मानते. खरंच ओळख नसताना सुद्धा कोणी कोणी आपल्यासाठी खरंच इतकी छान छान अशी कमेंट करते आणि व्हिडिओच्या माध्यमातून जे तुमचं आणि माझं जे नातं जुळत चाललेलं आहे ते अजूनच घट्ट असं होत जात आहे. असं वाटतं की खरंच तुमची कमेंट आली ना, म्हणजे एक आठवण जी आहे ना, नाव वगैरे बघितल्यानंतर तुमची येत असते की हो, या ताईची कमेंट आलेली आहे असंच. तर चला असं सपोर्ट करत राहा आणि भरभरून प्रेम देत राहा, म्हणजे अजून जे काही नवीन नवीन व्हिडिओ आहेत ना, ते करण्यासाठी मलासुद्धा तितकाच जास्त उत्साह जो आहे ना, तो येत राहील. चला, सकाळीच ना गावाहून सामान आणलेलं होतं यांनी, काही बाकीचं म्हणजे लोणचं आणलेलं आहे, काही गहू आणलेले होते. मागच्या वेळेस आमचा लिफ्टचा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही गहू जास्त आणलेले नव्हते, नाहीतर एकदाच आम्ही आणतो. तर गहू आणलेले आहेत आणि लोणचं राहिलेलं होतं. गावी गेलो ना तेव्हा टाकलेलं नव्हतं अजून. मग काही कारणांमुळे हे गावी गेलेले होते. तर तिकडनं येताना मग सासूबाईंनी लोणचं वगैरे पाठवून दिलेलं आहे, मस्त छान असं टाकून. दरवर्षी मला घरून माझ्या सासूबाई लोणचं वगैरे टाकून देत असतात. मी कधीही अजून इकडे लोणचं वगैरे टाकण्याचा प्रयत्नच केलेला नाही आहे, कारण भेटतं मला दरवर्षी. आणि हा जो पॅकिंग दोरा आहे ना, तो इतका गुंडाळून दिलेला होता ना त्याला, म्हणजे त्याच्यातलं जे तेल आहे ना ते बाहेर पडू नये किंवा हे होऊ नये. आणि खरंच अजिबात तेल बाहेर आलेलं नव्हतं. एक प्लास्टिक पेपर घेतलेला आहे आणि वरून मस्त आपला गोधडी शिवण्याचा धागा असतो ना, त्याच्याने व्यवस्थित असं पॅक करून दिलेलं होतं. आणि तसेच्या तसं आपलं लोणचं जे आहे ते इकडे आलेलं होतं. अजिबात तेल वगैरे गडलेलं नाही आहे, पण मी अजून काही खोललं नाही. म्हटलं थोड्या वेळानंतर त्याला ओपन करते. तोपर्यंत बाकीचं जे काही साहित्य होतं ना, ते काढून घेतलेलं आहे. लाल तिखटचा मसाला आहे आणि थोडंफार यांनी आणलेलं होतं. मग बाकीचं साहित्य वगैरे मुलींसाठी केळीची चिप्स वगैरे काही कलाकंद पाठवून दिलेलं होतं आप्पांनी. असं थोडंफार छोटं-मोठं सामान जे आहे ते आपले आई-वडीलसुद्धा आपल्याला देत असतात. गावी गेलं म्हणजे त्यांचं असतं की चला बाबा, तिकडे मिळत नाही, इकडनं तुम्ही हे घेऊन जा, ते घेऊन जा, असं असतं. पण तसंच मग बाकीचं जे काही होतं ना साहित्य, ते पाठवलेलं होतं. त्यानंतर मम्मी चहा वगैरे ठेवली. कारण माझी पूर्णच कामं जी आहेत ना ती राहिलेली होती. अजून कुठल्याच कामांना सुरुवात वगैरे केलेली नव्हती. सोफा वगैरे झटकून झाडू तेवढा मारून घेतलेला होता आणि आधी मी ती बॅग खाली करून घेतली. कारण त्यात काय काय आहे ते व्यवस्थित काढून घेणं तितकं जास्त महत्त्वाचं असतं. वेळेवरती एवढ्या लांबून कोणी आपल्यासाठी जर आवडीने, प्रेमाने एवढी काहीतरी पाठवत असेल तर ते खराब न होता ते लगोलग तिथून काढून घेतलेलं बरं. तर ते काढून घेतलं आणि केळीचे चिप्स आणि कलाकंद याचंच आम्ही आजच्या दिवशी मस्त असं छान सकाळी नाश्ता केलेला होता. नाश्त्यातलं आम्ही दुसरं काहीच बनवलेलं नव्हतं. केळीचे चिप्स ना इकडेही भेटतात, पण खानदेशातले चिप्स खाण्याची मज्जाच काहीतरी वेगळी आहे. कारण खरं सांगू का, खूपच छान मिळतात आमच्या इकडे केळीचे चिप्स. दरवर्षी आम्ही गेलो ना की आणतच असतो. 1 किलो चिप्स आणते. दरवेळेस आणते. चोपड्याला आमची ट्रॅव्हल्स वगैरे यायला थोडा वेळ असतो. चोपड्याहून आमचं गाव थोडं लांब आहे. त्यामुळे मग तिकडे आम्ही लवकर आलेलो असतो. थोडं गावाचं बस वगैरे जसं आपलं नियोजन असेल त्या पद्धतीने. तिथून मग थोडाफार भाजीपाला वगैरेही घ्यायचा असला तर घेतो. पण काही भाजीपाला ह्यावेळेस गावावरून आणलाच गेला नाही, कारण उशीर झालेला होता. एक ब्लाऊज दुपारच्या वेळेला पटकन घरातली सगळी कामं कंप्लीट करून एक ब्लाऊजचं जे टार्गेट होतं ना आजचं, ते कंप्लीट करून घेतलेलं होतं. कारण मला रोज एक एक करून हे ब्लाऊजं कंप्लीट करायचे आहेत. अजून 3 ब्लाऊजं राहिलेली आहेत. तीही आता एक एक दिवस करून शिवून घेणार आहे. हे माझंच होतं. गावाहून मी येताना मम्मीकडून आले ना तेव्हा आणलेली साडी होती, तिच्यावरचं ते ब्लाऊज होतं, ते शिवून घेतलं आणि आता बाकीचे आहेत 2-1 दुसऱ्यांची, तीही शिवून घ्यायची आहेत. चला, त्यानंतर ना मी डायरेक्ट संध्याकाळचं शूट घेतलेलं होतं. तरी ते पीठ दळून आणलेलं होतं आणि ते भरून घ्यायचं होतं. जोपर्यंत पीठ गरम असतं ना तोपर्यंत मी काही भरत नाही. व्यवस्थित छान पूर्णपणे थंड होऊ देते. त्या पिशवीतच तसंच झाकून ठेवते वरून. 1 दिवस आधीच दळून आणलेलं होतं ते. मग मी दुसऱ्या दिवशी सकाळीच भरते. पण मला बरीचशी काय काय कामं होती, सामान वगैरे आणलेलं, परत ब्लाऊज शिवायचं होतं, घरातलं स्वयंपाक वगैरे, त्यामुळे सकाळी काही भरणं झालंच नाही. मग संध्याकाळी मी सगळं माझी कामं वगैरे झाल्यानंतर, ब्लाऊजही शिवून झाल्यानंतर मग मी ते पीठ भरून घेतलेलं होतं. आणि लाल तिखटचा मसाला तुम्ही बघितलाच की किती लाल आणि किती मस्त आहे. आता भाजी अजून बनवलेली नाही आहे मी त्याची,
बनवली एखाद्या वेळेस तर पटकन तुमच्यासोबत शेअर करेल की कसं आहे तर. आणि मागेही मी म्हणजे दरवर्षी माझी हीच असते तर आणलेली होती. लाल असते एकदम, भाजी पण छान होते, जास्त तिखट वगैरेही नसते. शिरपूरला तुम्ही जर तिकडचे असाल ना तर शिरपूरमध्ये आपल्याला मिरची दळून भेटते. जर तिकडचे असाल तर तुम्ही तिकडनं नक्की दळून आणा. छान मस्त होते भाजी, त्याची लाल रंग येतो भाजीला आणि जास्त तिखट वगैरेही नसते. ती काचेच्या बरणीमध्ये जर आपण लाल तिखट भरून ठेवलं ना तर बरेच दिवस त्याचा रंगच जात नाही आणि चांगली राहते. असं बऱ्याच वेळेला ना वरती प्लास्टिकचे डबे किंवा ओला हात वगैरे लागलेला असला तर लाल तिखट जे मसाले असतात आपले वर्षभरातले साठवणीतले ना ते खराब होतात. तर काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवले ना तर तसेच्या तसे राहतात, खराब होत नाही. तर ते मी इथे भरून ठेवत आहे काचेच्या बरणीमध्ये. आणि धना पावडर वगैरे मी गावावरूनच आणते, म्हणजे माझ्या आईकडून मी मागच्या वर्षी आणलेलं होतं. पण यावर्षी कसं मला तिकडे राहायला वेळच मिळाला नाही आणि लग्नाच्या घाई गडबडीमध्ये आम्ही गावी गेलो, त्यामुळे काही आणताच आला नाही तिकडनं. तर बघू आता इकडेच 1 किलो धने पण घेऊन येणार आणि धना पावडर वगैरे करून ठेवणार आहे. आता वर्षभराचं कसं मग वर्षभर ना आपल्याला मसाले बघायची गरज पडत नाही, व्यवस्थित होऊन जातं. आता सध्या लाल तिखट माझं संपलेलं होतं ना तर मी एव्हरेजची घेऊन आलेली होती. इकडे संपलं माझं गावाकडचं आणलेलं की मी एव्हरेजचाच मसाले वगैरे किंवा लाल तिखट जे आहे ना ते घेऊन येत असते आणि तेच मी वापरत असते. आणि छान असतात एव्हरेजचे मसाले वगैरे. लाल तिखटसुद्धा मस्त छान असा रंग वगैरे येतो भाजीला. तर तुम्ही कुठून घेतात किंवा कोणतं वापरतात ना ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. किंवा तुमचंही झाले का मसाले वगैरे भरून ताईंनो? माझं तर आता लाल तिखट झालेलंच आहे. धना पावडर तेवढी आणायची आहे, ती करून मग एकदाची ठेवेल मी आणि मग मला वर्षभर काही टेन्शन नाही. जिरंही मी 1 किलो वर्षाचं आणत असते. खोबरंही मी वर्षभराचं 1 किलो आणते. खोबऱ्याचा वापर माझ्या इथे जास्त नसतो, तुम्ही बघतातच. खोबरं जास्त प्रमाणामध्ये नसतंच, म्हणजे कधीतरी मसाल्याची भाजी केलेली असली ना त्याच्यातच मी खोबरं टाकते. बाकी भाज्यांमध्ये माझा खोबऱ्याचा वापर नसतो. जास्त शेंगदाण्याचा वापर आमच्या इकडच्या भाज्यांमध्ये असतो, त्यामुळे मला शेंगदाणेच जास्त लागतात. ते मी दर महिन्याला आणत असते आपले. चला, साय जमा झालेली होती खूप सारी आणि तूप त्याचं मला काढून घ्यायचं होतं. त्यासाठी मग आधी मी काय केलं, साय काढून घेतली फ्रीजमधून आणि नॉर्मल आपलं माठातलंच पाणी घातलेलं आहे आणि त्याच्याने फिरवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये. आणि इतकं लवकर निघालेलं होतं ना आज लोणी, तर काय सांगू, खरंच जास्त झंझट झालीच नाही. अगदी पटकन असा लोण्याचा गोळा बाहेर निघालेला होता. मस्त मिक्सरमध्ये फिरवलं तर. कधी कधी ना खूपच हे होतं, आपण लोणी काढायला घेतलं म्हणजे कधी कधी जमत नाही ते. पण असं नॉर्मल आपलं माठातलं पाणी घातलं ना, फ्रीजमधून काढायचं लगेच आणि थोडं पाणी टाकायचं आणि लगेच मिक्सरला फिरवून घ्यायचं. पटकन लोण्याचा गोळा तयार होतो. साय मी जेव्हा टाकते ना त्याच्यामध्ये थोडं दही घातलेलं होतं, जेव्हा साय जमा करत असते ना पातेल्यामध्ये तेव्हा. त्यामुळे कसं साय आपली तशीच्या तशी राहते सुद्धा. आणि खास करून आता स्टीलच्या याच्या भांड्यातच ठेवली ना तर साय लवकर खराब होत नाही, म्हणजे पिवळसर पडते ना बऱ्याच वेळेला जास्त दिवस झाले की. आता ही जवळजवळ म्हणजे 15 दिवसाची साय जमा झालेली होती, कारण वेळच नाही मिळाला. आज करू उद्या करू असं होत असतं ताईंनो. हे तूप काढून घेणंसुद्धा खूप जास्त एक स्ट्रगलच आहे, म्हणजे महत्त्वाचंच काम आहे. कारण का तर ते तूप काढल्यानंतर जी काही भांडी वगैरे निघतात ती गरम पाणी करा त्याच्यात धुते मी, तरी ते लगेच होतं क्लीन. तरीसुद्धा बेसिन वगैरे आणि त्यानंतर मग ते सगळं आवराआवरी, त्यामुळे स्पेशल जो टाईम आहे ना ते हे तूप काढण्यासाठी काढावा लागतो. आणि जेव्हा काही जास्त स्वयंपाकाचं वगैरे नसेल काही असेल ना किंवा कामात काम होईल ना त्यावेळेस मी हे तुपाचं काम करून घेत असते. तर चला, तूप इथं मस्त छान असं काढलेलं आहे, तुम्ही बघू शकतात की किती मस्त केवढा मोठा लोण्याचा गोळा जो आहे तो निघालेला आहे. आणि 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने मी मस्त त्याला धुवून घेतलेलं होतं, जेणेकरून आता 8-10-15 दिवसाची आपली साय जी आहे ती जमा असते, त्यामुळे स्वच्छ पाण्याने मस्त असं धुवून घेतलं. आणि लोणी आता ठेवलेलं आहे तूप बनवण्यासाठी. कमी गॅसवरतीच मी ठेवत असते. काही वेळा काय होतं, गॅस आपण फुल करून देतो आणि मग ते काही वेळेला उतूही जातं, गॅस खराब होतो किंवा खाली जळतं सुद्धा. तर इतकी मेहनत जी आहे आपली 8 ते 15 दिवसाची ती सगळी वाया जाते. त्यामुळे थोडा वेळ लागला तरी चालेल, पण कमी गॅसवरतीच मी तूप काढून घेत असते. मस्त एवढा डब्बा माझा आता भरलेला आहे तुपाचा, छान असा. आता बरेच दिवस जाईल हे पुढचं तूप जमा होईपर्यंत.
आणि लाडूही करून घ्यायचे आहेत मला. बघू आता. चला ताईंनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, हाईपही करा. पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज 12:30ला येणारे व्हिडिओ बघत राहा. श्री स्वामी समर्थ.